नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये आपला स्वागत आहे. आज आपण बनवूया बटाट्याची पातळ भाजी. हे 4 मी बटाटे घेतले आहे. याला स्वच्छ धुवून घेते. याला 2 वेळेस मी स्वच्छ धुवून घेतले आहे. आपण या कुकरमध्ये टाकूया. यात पाणी टाकूया. हे आलू बुडेपर्यंत आपण पाणी टाकून घेतलं आहोत. आता आपण याला ढक्कन लावूया. गॅस पेटवूया. आता आपण कुकर ठेवूया गॅसवर. 5 शिट्ट्या होईपर्यंत आपण कुकर गॅसवर ठेवूया. चला आपण सगळं मसाल्याची तयारी करूया. हे 2 चम्मच मी मिरची पावडर घेतले. चवीपुरतं मीठ आणि अर्धा छोटा खोबरा, थोडं कोथिंबीर घेतले, 1 टमाटा घेतले. आता याला कट करून घेऊया. 2 कांदा घेतले. आता त्याला सर्वाला कट करूया. आपण त्यातलं बी काढून टाकूया. चांगलं राहत नाही शरीराला. झाले आहे 5 शिट्ट्या. आपण कुकरला साईडला ठेवूया आणि आपण मसाला भाजून घेऊया. तवा ठेवूया. तवा गरम होत आहे. खोबरा टाकूया. आपण कट करून घेतल्यावर थोडंसं तेल टाकूया. त्याला ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया. झालं आहे ब्राऊन. आपण ह्याला काढूया प्लेटमध्ये. आता एक कांदा टाकूया. 2 छोटे कट करून घेतलेले. ह्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. कोथिंबीर पण टाकूया भाजायला. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. टमाटा पण टाकूया. कट करून घेतलेलं एक. थोडंसं तेल टाकूया. व्यवस्थित परतून घेऊया. कांदा, टमाटा, कोथिंबीर सगळं फ्राय झालं आहे. आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. गॅस बंद करूया. कुकरची हवा गेली आहे. आपण बघूया ढक्कन काढून शिजलं आहे का. आलू, बटाटा, आलू दोन्ही पण म्हणतात. त्यातलं पाणी टाकून देऊया. त्याच्यात थंड पाणी टाकूया. आपण सोलूया आलू. आपण छान छान शिजले आहेत. झाले आहे सोलून आपले आलू. आता आपला मसाला थंड झाला आहे. आपण मिक्सरला वाटून घेऊया. हे ढक्कन लावूया. मिक्सरला वाटून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया. आपण बारीक झाला आहे मसाला आपला. वाटण झाला आहे. आपण फोडणी देऊया. आता
आता कढई ठेवूया. फॅन कढई असलं तरी चालते, नाही असलं तरी चालते, कुण्या पण कढईमध्ये चालते, असं काही नाही. आपण हे आलू बारीक करून घेऊया. हातानं पण केलं चालते, चम्मचनं पण केलं चालते. मी हाताने करत आहे. चांगले मऊ शिजले आहेत आलू. आता कढई गरम होत आहे. 1.5 चम्मच तेल टाकले आहे मी. गॅस स्लो करूया. तेजपत्ता टाकूया 1. थोडंसं मेथी टाकूया. अर्धा चम्मच राई टाकूया. अर्धा चम्मच जिरा टाकूया. याला व्यवस्थित परतून घेऊया. 1 चम्मच आपण अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. याला व्यवस्थित परतून घेऊया. अद्रक फ्राय झाला आहे. अद्रक लसणाचं पेस्ट आपण अर्धा चम्मच हळद पावडर टाकून घेऊया. याला पण व्यवस्थित परतून घेऊया. 2 चम्मच मी मिरची पावडर घेतली आहे. तुम्ही कमी पण घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता. मी 2 चम्मच घेत आहे. याला पण व्यवस्थित परतून घेऊया आपण. आता हे वाटल्याला आपण मसाला टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. त्यापर्यंत आपण चांगलं परतून घेऊया. गॅस थोडं फास्ट करूया. अर्धा चम्मच मीठ टाकूया. त्याला पण चांगलं व्यवस्थित परतून घेऊया. आता हे आलू आपण उकडलेले टाकून घेऊया. त्याला पण व्यवस्थित आपण परतून घेऊया. आता भाजी आपल्याला किती लागत आहे त्या हिशोबानं आपण पाणी टाकून घेऊया. 2.25 वाटी पाणी टाकले आहे. आता ह्याला व्यवस्थित फिरवूया. 2 मिनटं झाकून ठेवूया, चांगलं उकळी येईपर्यंत. 2 मिनटं झाले आहे. आपण बघूया. किती छान शिजली आहे भाजी. आता आपण गॅस बंद करूया. किती गाढा झाली आहे भाजी. भाताबरोबर पण खाऊ शकता, भाकरीबरोबर पण खाऊ शकता, चपातीबरोबर पण खाऊ शकता, टिफिनला पण नेऊ शकता. या पद्धतीनं तुम्ही पण करून पहा. ह्या पद्धतीनं तुम्ही पण करून पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.